नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. तर ही घेतले मी गव्हाचं पीठ, चाळून घेते. तर आज मी दाखवणार आहे महाराष्ट्रीयन चपाती कशी बनवायची. पीठ चाळून घ्यायचं अगोदर. तर आपलं गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं, आपलं जेवढं लागतं तेवढं. 1 चमचा मीठ मिक्स करून घ्या. मिक्स करून झाले. आता थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं. दाखवते मी. असं पीठ मळलं की चपात्यांना खूप टम फुगतात. दाखवते मी. हे आता नुसतं पीठ तिंबून झाले अर्ध. आता हे अजून घट्टच आहे. थोडं आपण पाणी टाकून मऊ करू. आता कणिक आपली मऊ झालेली आहे, पण आपण थोड्या वेळेला भिजत ठेवू, म्हणजे असे झाकून ठेवू. चपात्या खूप छान लागतात. चला तर आता मग 10 मिनटं झालेत. थोडंसं पाणी घेऊ हाताला आणि पुन्हा बघा कशी मऊसूत झाली. अशी कणिक झाली की चपात्या करायला येतात. अजून थोडीशी मला पाणी टाकून मऊ करायची, म्हणून थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे. झाली कणिक मऊ. आता ह्याच्यावर थोडंसं 2 थेंब तेल लावायचं, म्हणजे कणिक वाळत नाही. चला तर मग आता चपात्या करू. पीठ तिंबलेल्यातून एक कणकेचा गोळा काढून घेतला आणि असा गोल गोल उंडा बनवून घ्यायचा. उंडा बनवला की पिठामध्ये, कोरड्या पिठात बुडवून इकडे घ्यायचा लाटायला, आणि थोडासा लाटायचा. थोडासा लाटला
की 2 थेंब तेल लावायचं आणि कोरडं पीठ टाकायचं त्याच्यावर. आणि पुन्हा मधून दुमडायचं, पुन्हा अजून दुमडायचं आणि पुन्हा असं गोल करायचं. गोल केलं की अजून कोरड्या पिठामध्ये टाकायचं आणि आता गोल लाटून घ्यायची. गोल लाटायला जरी नाही आली तरी प्रयत्न करायचा. प्रयत्न करून करून नक्की शिकू शकता आपण. तुम्हाला आपल्या चॅनलवर वेगवेगळ्याच रेसिपीज बघायला मिळतील. नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आलटून पलटून लाटून घ्या. आता आपली चपाती लाटून तयार आहे. तर चला तर मग हे भाजून घेऊ. तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकलं. आता चपाती टाकते. पलटून घेते. आता फुगते चपाती. थोडंसं तेल लावा, पुन्हा पलटा आणि दुसऱ्या साईडने मी तेल लावा. बघा कशा चपात्या मऊ आणि लुसलुशीत होतात. अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला हे येतील बनवायला आणि घरच्यांनाही खूप आवडते. झाली आपली तयार चपाती. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.